वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. पुन्हा एकदा का परत एकदा आपण व्हिडिओमध्ये चालू झालेले आहेत. आपले डेली ब्लॉगिंग येत आहे. तर वाटलं की आता परत आज कामावरून पण लवकर सुटलो आहे आणि बोललो आता लवकर निघूयात. टाईम पण 12 झाले तर निघूयात आपण. लास्ट टाइम व्हिडिओ आपण जी टाकली तिला तुम्ही खूप भारी रिस्पॉन्स दिला आहे. आता पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण चालू करतो आहे. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे आज जो जिगर जाधव आपल्याला जो भेटलेला आहे, जो प्रोफेशनल रायडर, तो कधी कुंभा साईडला म्हणजे आपल्या साईडला कधी गेलेला नाही आहे. तर तो बोलला की मला त्या साईडला फिरायचं आहे. तर त्याला आज आपण तिथं फिरायला नेणार आहोत. तर आपली व्हिडिओ काय आपण बोललो तर तो सुद्धा व्हिडिओ करतो. सुद्धा आपल्याकडे गोप्रो आहे तर आपण एक व्हिडिओ करूयात. तर तो दालगर फाट्यावर थांबलेला आहे तर तिथं जाऊयात. प्लस आपला जो माझा जो कॅमेरामॅन शिव आहे तो गेला आहे मोरब्याला. आता तो मोरब्यावरून येईपर्यंत त्याला टाईम जाईल. तो तर मी आणि जिगर आम्ही थोडी प्लॅनिंग करू की कसं काय शूट करायचे आहेत. आज पण आमचे परत शूट असणार आहेत आणि मी इथं व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला लास्ट जे आपण रायगड रोडला गेलो होतो तिथं कसे कसे आम्ही फोटो काढले, किती भारी छान छान एक खूप भारी एक्सपिरियन्स आला आणि फोटो पण एकदम खतरनाक आले, एकदम खतरनाक. तर तुम्ही व्हिडिओमध्ये मला दाखवीनच फोटो कसे आहेत ते. पहिले आपण बघूयात की आता जिगर जाधव थांबला आहे कुठं. सो इथं थांबलेला आहे जिगर जाधव. ये रे जिगर जाधव इथं बाहेर थांबलेला आहे. तर आता आम्ही निजामपूरमध्ये पोचणारच आहोत. प्लस आता एक लय भारी आम्ही असं ठरवलं आहे की जिगर अजून ज्या स्पॉटला जो गेलेला नाही, म्हणजे ज्या स्पॉटला गेलेला नाही त्या स्पॉटला आम्ही आता सगळेजण परत जाणार आहोत. म्हणजे एकविरेलासुद्धा तो गेलेला नाही आहे. तर आपण एकविराची राईड पुन्हा एकदा आपली एकविरा राईड होणार आहे. सो ह्यावेळी फक्त जिगर जे मी आणि शिवच असणार आहोत. तर ह्यावेळी खूप भारी एक्सपिरियन्स भेटणार आहे. लास्ट टाईम जो मी अलिबागलासुद्धा केलं होतं पण अलिबागला मला काही व्हिडिओ बनवायला भेटली नाही. त्या कारणामुळे आता आम्ही पुन्हा एका अलिबागला जाणार आहोत, एकविरेला जाणार आहोत. म्हणजे यावेळी पूर्ण भारी एकदम म्हणजे व्हिडिओ आता तगड्या लाँग राईड, खूप सारे लाँग राईड वगैरे आमचे होणार आहेत. तर आता आम्ही तर निजामपुरात पोचलेलो आहे. तर जे तर आज खूप जोशमध्ये आहे तो तर जाण्यासाठी कुंभ्यावरती. तो लास्ट टाईम पण पावसाळ्यातच आला होता आणि आपण पण पावसाळ्यातच गेलो होतो. तर निजामपुरात पोचलो आहे. आता इथून फक्त आम्हाला किती 5-10 मिनटं पण नाही, जास्तीत जास्त 15 मिनटं लागतील आम्हाला वरपर्यंत जाण्यासाठी. आणि जे तर फुल जोशमध्ये आहे तो तर पुढे राहून मला लिडिंग करतो आहे. तर आता आपण जाऊयात पुढे बघूयात. तर आम्ही निजामपुरात पोचलेलो आहे. आमचं हे छोटंसं निजामपूर किती फुल पब्लिकने भरलेली असतो आणि ह्या ट्रॅफिकमध्ये पण हे असतो आणि असे डॉग्स वगैरे मध्ये येतच राहतात. पण जरा सावकाश चालवा गाडी. अरे काका कुठं घुसवते गाडी. सो हा आमचा निजामपूर छोटासा. आज संध्याकाळचा टायमिंग आहे तर माणसं वगैरे भरपूर आहेत. बाजार असतो वाटतं ह्या टायमाला, माहिती नाही. आता पुढून आम्ही राईट टर्न घेऊन आम्ही पुढे आता जाऊ. राईट टर्न मारलं की डायरेक्ट मग आम्ही पोचू आमच्या लोकेशनवरती. पण तरी खूप टाईम जाणार आहे. ते थांबून बघूयात काय करतं आहे. जेला बहुतेक इकडचा रस्ता माहिती नाही, मलाच इकडून पुढे लिडिंग करायला लागेल कारण की तो गणपतीच्या टायमाला आला होता त्यापुढे त्याला माहिती नाही. सो इथं जे थांबलेलं आहे बघू ते काय बोलते. हाच रोड आहे. चल मी लिडिंग करतो. आता इथून आपण जाऊयात. इथून 5 किलोमीटरवरती माझं घर आहे. तिथून कुंभा आय थिंक 15 किलोमीटरवरती आहे. तर नक्की आणि तुम्ही बघू शकता परत त्याच रायगडला जसं आम्ही गेलो होतो तसं इथं वाळू पडलेली आहे. आणि हा नक्की काय विषय मला माहिती नाही. मला नक्की सांगा की वाळूचा हा प्रकार काय आहे. रस्ताच आमचा चांगला होता तरी आजूबाजूला एवढी अशी वाळू टाकून ठेवली आणि प्लस ती वाळू आता साईडला करून जी वाट लावून गेली. रस्ता जो होता जो पूर्णपणे म्हणजे खराब झाला आहे. पहिला रस्ता होता तसा नाही, आता ती वाळू वगैरे टाकली तर अजूनच रस्ता खराब झालेला आहे. तर आणि आता बघाल तर तुम्ही साईडला पण भरपूर अशी टाकलेलं गेलेलं आहे वाळू, तीच म्हणजे मध्ये रस्त्यामध्ये असताना. आता मी बोरवाडीमध्ये पोचलेलो आहे आणि
मी ह्या साईडला मला थोडं म्हणजे ओळखीच्या माणसाने असं बघितलं की मला असं वाटतं की अरे यार काय हा नवीन प्रकार चालला आहे. पण मला भारी वाटते की माझी साईड मी दाखवत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगायची राहिली की जे आणि मी आपला जो मानगड किल्ला आहे या मानगडच्या बरोबर पायथ्याशी माझं घर आहे. जे मग तिथं त्या पायथ्याशी माझं घर आहे किल्ल्याच्या बरोबर. जाऊयात काय घरी जाऊयात. ठीक आहे चालेल. पहिला मी वरती चाललो आहे. वरून येताना मग संध्याकाळीच घरी जाऊन जेजेला घर पण दाखवीन माझं. आणि जेच्याने मी आमची मानगड किल्ल्याची पण व्हिडिओ करणार आहोत लवकर. तर पहिले वरतून जाऊन येऊयात, मग संध्याकाळीच येताना मग त्याला मी घर दाखवीन. आता इथून डायरेक्ट अप्रॉक्स आम्हाला 10-15 मिनटं लागतीलच पोचेपर्यंत. तर पहिला आता येईल चासगाव नंतर मांगरूळ नंतर तर आता आम्ही केलगनच्या म्हणजे या 2 पॅचला आम्ही पोचलेलो आहे. तर आता इथून वरती जायला 10 मिनटं लागतीलच. प्लस आम्ही जसं वरती जातो तसं थंडी पण भरपूर वाढते. वरती हां. तर मी बोलवतो जसं मी वरती चाललेलो आहे तसं भरपूर थंडी पण वाजत चाललेली आहे. आणि जे बोलतोय पुढं का आला जेला बघू द्या. जे थांबलं आहे मागं, नक्की काय समजे नाही. जे का थांबलं आहे ते बघूयात. सो काय बोलते तो बोलते पहिले पुढं जावा तुम्ही, तो मागून येतो आहे तर आपण वरती जाऊयात. आणि मला इथला रस्ता कधी लवकर ठीक होईल मला समजत नाही आहे. कारण की या रस्त्यामध्ये मलाच ऑफ रोडिंग करायला लागते शाईनवरती. बाकी कोणती गाडी असती तर ती एकदम गेली असती बरोबर. पण इथं ऑफ रोडिंग मग करायची असेल तर बाबा कुंभ्याला आमच्या या आणि इथं ऑफ रोडिंग करा हवे तेवढी कशी पाहिजे ती. तर आता माझं ह्या रस्त्यासोबत महाभारत चालू आहे, 3रं महायुद्ध. तर बघूयात आता लवकरात लवकर वरती जाऊयात. कारण की इथं जास्त वेळ थांबून फायदा नाही. आणि थंडी पण भरपूर वाजते. थंडी ह्या संध्याकाळचं टायमिंग झालं तरी थंडी खूप वाजते. आणि शिव उभा राहून सनसेटचा खूप मजा घेतो आहे, फिरतोय तो. आणि लुक कसा वाटतं ते सांगा मला, आरशात तुम्ही बघत असाल. आणि आपण इथं थांबूयात जरा. इथं जरा व्ह्यू खूप भारी दिसत आहे. आणि आपण इथं जरा अजून फोटो काढूयात ना आता आलोय तर. सो थांबलो तिथे. आणि तुम्ही लोकेशन काय तुम्ही हा व्ह्यू बघा, किती छान वाटते हा व्ह्यू. आपण तिथं होतो चासगावातून असं फिरून त्या मानगावातून इथून आलेलो आहे. आणि आपला जे रायडर पण आलेला आहे. तिथं थांबूयात, इथं पण थोडे आपण फोटो वगैरे काढूयात ना. एवढं चांगलं भारी आपले दृश्य, आपली सह्याद्री अशी एवढी भारी पसरलेली खूप छान वाटते. आणि आपल्याला कुंभ्याला तर जायचंच आहे. प्लस आपल्याला त्या साईड ती वरची साईड आहे तिथंसुद्धा जायचं आहे आपल्याला. कारण की ती एक लोकेशन तिथं जर कोणाला जायचं असेल तर आपण जसं कुंभ्या रोडने जातो त्याच्या पुढे जो रोड गेला आहे एक सरळ एक धरणावरती पण रोड गेला आहे. पण तो धरण काय कामाचा नाही, माहिती नाही चालू कुठं अशी धरण आहे तुम्हाला पण माहिती नाही. पण तो तसा फिरून आपल्याला त्या शूटवर राहायचं आहे. कारण तिथून पूर्ण साईड पूर्ण दिसते. आणि जे फर्स्ट टाईम इथं आलेलं आहे, कशी वाटते तुला इथं एवढी आपली सह्याद्री आपल्या सह्याद्रीच्या आपल्या ह्या रांगा मस्त वाटतात, सगळ्या मला वाटतात. शॉट घेतला मी. आणि ब्युटीज आपल्या 2 ब्युटीला आपण काय नाव ठेवूयात? ब्युटीला तुम्ही कमेंट करून सांगा. एक पर्सनली आपण या ड्यूकला आपण एक नाव देऊयात. प्लस आपली बेबो आहे. जे तुझ्या नाव काय आहे गाडीचं तुझ्या? मी अजून नाव केलं नाही रे, नामकरण केलं नाही. जेने अजून काय नामकरण केलेलं नाही तिचा. पण आपण तिला ब्युटी बोलू. मला तर एकदम पर्सनली खूप ड्यूकी आपण बोलूया तिला. आणि आपली बेबो ड्यूकी प्लस बेबो खूप छान वाटते. आपण इथला नजारा तर बघितलेलाच आहे. तर आपण डायरेक्ट वरती जाऊयात. जे तर गेला आहे. आणि फर्स्ट टाईम आता आपण Insta 360 यूज करतो आहे. आणि त्याचे पण आपण व्हिडिओ शूट टाकूयात. कसे व्हिडिओ येत आहेत काय येत आहेत एकदम क्लिअर वाटते रे. हां तर जाऊयात आपण वरती. ह्याला पण यूज करूयात, गाडीला आपल्या करूयात. आणि गाडीचा माझा एक प्रॉब्लेम आहे, चावी कधी पण ते मी जे लावलं आहे ते इथं कधी पण अटकतच असतो. डायरेक्ट वरती
आणि संध्याकाळचं टायमिंग आणि सनराईज पण एकदम खूप छान वाटतंय. जे गेला पण पुढं तर गेला लगेच जावं. आता आपण गाडी डायरेक्ट वरतीच लावेत का इथं लावेत? इथेच लावेत गाडी, वरती नको लावायला. कसं होतं एक्सपिरियन्स? कसला बोगद्याचा ना एक नंबर भाव, एक नंबर. इकडनं आहे ना मस्त हे घ्यायला मस्त आहे थंबनेल घ्यायला. आणि प्लस आतमध्ये एवढी थंडी होती ना, ते अशा थंडी वाजत किती होती आतमध्ये. हा खूप कसली लागेल आतमध्ये. पाणी नाही वाटतं. पाणी थोडं ह्या टायमाला नसतो वाटतं, थोडंसंच पाणी असतो. अरे तरी आपण जाऊन बघू शकतो इथं. एवढं काय हे नाही, रिस्की नाही. तुम्ही जावेत तिथं आणि तुम्हाला प्रॉपरली व्ह्यू दाखवतो मी. तर ह्या टायमाला पाणी एवढंच असतो, नाहीतर थोडं अजून मे महिना वगैरे आला ना की काही पाणी नसतं, एकदम सुकलेलं असतं. तर आपल्याला तिथं जाऊन बघूयात आपण. आणि जे आपले व्हिडिओ बनवत आहे तर आपण जाऊया तिथे बघूयात थोडं. आता एवढ्या दिवसातून आलो आहे. लास्ट टाईम कधी आपण व्हिडिओ बनवायला पावसाळ्यात आलो होतो, त्यानंतर आपण डायरेक्ट आता ह्या टाईमला आलेलो आहे. आणि आपला कॅमेरामॅन तर काय इंस्टा 360 हातात भेटलं आहे, ते एकदम फुल्ली व्हिडिओ बनवत आहे. ही व्हिडिओ बघूयात आपण कशी होते ती. मी तर घरी झोपलो होतो, मला उठवायला आले दोघं, बोलते चल उठ चल व्हिडिओ बनवायचे. तर उठलो, ते व्हिडिओ. पाण्यामध्ये शेवाळी भरपूर आहे. तो आतमध्ये कसं ते फूल आहे, ते फूल काय आहे नक्की माहिती नाही. तरी जाऊया तिथं बघूयात. आणि काय व्हिडिओ बघतात त्याने असं पण असतो की त्यांना खाली उतरायचं असतो, पण खाली उतरायचं नक्की मी ऑप्शन सांगतो की जे ट्रॅकर्स वगैरे येतात ना, त्यांनी इथं असे खिले वगैरे लावलेले आहेत. इथं ते रोप्स वगैरे लावून खाली क्लाइम्बिंग करतात. काय तर असे रिस्क घेतात की डायरेक्ट असे तिथून उतरायला जातं. आणि तो पाहू शकता रिस्की पॉईंट. आणि मेन जो आपण कुंभा जो पावसाळ्यामध्ये जो दिसतो तो त्या एरियातून दिसतो. आणि तो जो रिस्की पॉईंट आहे मिडलला, त्या लास्ट टाईम एक ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये एकीने जीव गमावला तिचा. पण तरी आता ह्या पावसाळ्यामध्ये जो कोणी येईल, जे काही रायडर्स वगैरे किंवा फॅमिलीला घेऊन इथं फिरायला याल तर सेफली या फिरायला, जास्त रिस्क वगैरे घेऊ नका. आणि हा कुंभा वॉटरफॉलचा उगम आहे. इथून कुंभा वॉटरफॉलचा सगळा जो पाणी जो खाली पडतो, तिथून सगळी प्रेक्षक तिथून सगळे बघतच असतात. आणि अजून काय बोलायचं, हे एवढं भारी दृश्य. आणि पावसाळ्यामध्ये मेन गोष्ट तर जास्त कुंभा वॉटरफॉल तर बघताच. प्लस हे जे साईडचे जे डोंगर्स वगैरे नाही, ह्याच्यावरून पण एक छोटे छोटे वॉटरफॉल्स दिसतात ना, ते पण खूप भारी वाटतात. गावात तो आम्ही तर आलेलो जो कुंभा वॉटरफॉल बघण्यासाठी. ह्या टायमाला बघण्यामध्ये काही एवढी मजा नाही, पण संध्याकाळचा टायमिंग आहे तर खूप छान वाटते. आणि मोबाईलचं टायमिंग पण 5:30 वाजले आहेत. तर आम्हाला 5:30ला तर आमचा इथून निघायचा टाईम होता. काय टाईम मग थोडं लेट झालेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट पुढं जाऊयात, जिथं आपल्या मेन लोकेशनला आपल्याला जायचं आहे. बंद झालं असेल, झालं. आपण निघूयात आता इथून जायला रोड तिथून आपण जाऊयात. तिथून जायला रस्ता नाही आहे. आणि खूप छान जागा आहे. संध्याकाळचं वातावरण पण एकदम शांत आहे एकदम. फक्त सगळीकडे पाण्याचा आवाज, एकांत एकदम भारी वाटतं आहे. तर तिथे जास्त वेळ पण आपण थांबू शकत नाही. आपण जाऊयात डायरेक्ट आपल्या ज्या मेन लोकेशनला आपल्याला जायचं आहे त्या लोकेशनला आपण निघूयात आता. आता तुम्हाला हे तर नॉर्मली वाटत असेल एकदम. पावसाळ्याच्या टायमाला पूर्ण ही साईड भरलेली असते पाण्याने आणि एवढं पाण्याचा प्रेशर असतो ना, कोणी इथून खाली उतरायला सगळ्यांची भीती वाटते. जास्त लोक तर इथूनच बघत बसतात. तर आपण जाऊयात आपल्या मेन लोकेशनवरती. इथं पण थोडे फोटो काढूयात आपण.
तर कुंभारला जाण्यासाठी इथून रस्ता आहे, म्हणजे तिथून जो आपण मी तुम्हाला बोललो ना की जास्त जर प्रेक्षक तिथून वरती बघतात तो इथून रोड आहे. आपल्या इकडं नाही जायचं आहे, आपल्याला तिकडं कुंभारवाडी जे गाव आहे त्या साईडला आपल्याला तिथं वरती जायचं आहे, कारण तिकडची लोकेशन खूप छान आहे आणि तिथं व्हिडिओ बनवायला पण खूप छान वाटतंय. आणि कधी टर्न तर एकदम डेंजर आहेत बा, वरून कोणती गाडी येईल काय सांगता येत नाही. तर आम्ही मेन लोकेशनवरती आलेलो आहे. ते तिकडे एक गाव आहे. आता आपल्याला इथूनच चालत जायला लागेल. नाही, इकडे रोड आहे, गाडी बाईक जाते तिकडे. लास्ट टाईम आलो तुम्ही विसरलो. आता इथून ऑफ रोडिंग थोडी करावी लागेल. आणि इथलं गवत पण खूप छान एकदम दिसतंय. आपण इकडं भरपूर भारी व्ह्यू आहे इकडं साईडला. आपल्याला वरती जायचं आहे आणि आपल्याला बेस्ट सीन सनसेट इथला. ऑफ रोडिंग या साईडला ऑफ रोडिंग केलेली आहे. आणि जेजेची बाईक तर एकदम खतरनाकच वाटते. माझी टायर थोडे स्लिप होतात. ओके, तर तुम्ही पाहू शकता दृश्य. आपण तिथं खाली होतो. मी ते लास्ट टाइम त्या रोडने सांगितलं आपल्याला ह्या साईडला यायचा होता. ही इथून पूर्ण तिकडे तो माणगाव, आपला निजामपूर, इथून तो तिकडे निजामपूर आहे. आता थोडे ढग वगैरे खाली आहेत का काय माहिती नाही, पण प्रॉपरली दिसत नाही आहे. खूप भारी वाटते ही साईड. आणि आपलं सनसेट तर थोडा डोळ्यांना त्रास देत आहे. तर सगळे शूट झालेले आहेत. त्या दिवशी परत आम्ही त्या शूट करत तरी अजून एक शूट चालू आहे. तर सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे. तर मी पण पॅकिंग वगैरे काढतो, पॅकिंग करतो सगळी बॅगीमध्ये. कितीतरी व्हिडिओ फोटो आम्ही काढले तरी आमचं पोट भरत नाही. तसं चालू आहे आता इथं. आपण बॅगीमध्ये भरूयात. आता घरी जाऊयात आपण. जरा नाश्ता वगैरे करू, जी करतात वगैरे मी निघूयात. तर कसं वाटतं यार, तू आज लय चिकना दिसतो यार. केस कट एकदम खतरनाक मारले तुझा. अरे हां, ही कॉर्ड पाहिजे होतं ना तुला. घरी घेऊन जा, बघ लागते काय. तुझ्या गोप्रोला चेक करायचे होते, पण तुझ्या घरी चेक करू. ओके चालेल. आता इथून निघूयात आपण. गाडी शिव घे गाडी तू. हां घे. मी गाडी जरा चालवत नाही कारण मी दमलो आहे आता आणि इथं ऑफ रोडिंग करायची आता ताकद नाही अंगात. तर किती वाजले तरी 6:12 झाले. 12:15 झाले. 12:15 नाही, सॉरी 6:15 झाले. 6 अरे मला काय बोलताना असं कधी कधी चुकतोच मी. आता निघूयात. तर आज आपला शिव गाडी चालवणार आहे, मी त्याच्या मागं बसणार आहे. तर डायरेक्ट घरीच जाऊयात आपण. त्याला पण लेट झाला. छान एकदम एकदम शूट वगैरे आम्ही जे केले ना आता एकदम छान झाले. एकदम इकडे गवत वगैरे एवढं भारी होतं ना. आणि लवकरात लवकर जेवढे पण बघताय सगळ्यांनी जावा, इंस्टाग्रामला बघा. आम्ही ते लवकरात लवकर पोस्ट करणार आहोत, तर मला फॉलो करून ठेवा. जिगर जाधव, मी त्याचं पण एक इंस्टाग्रामला मेन्शन करून ठेवलेलं आहे हायलाईटला. जावा, त्याला पण चेकआउट करा आणि त्याच्या पण व्हिडिओ बघा. आता इथून निघूयात. बसलो आता. चला.